मगाशी तुम्ही म्हणालात तुम्ही कविता करायला लागलात होय. 4थी 5वी मध्ये. होय. सर पहिली कविता केलीत म्हणजे कविता वाचत होतात, साहित्य वाचत होतात, पुस्तकं वाचत होतात, पण स्वतःच कविता करायला लागलात. नाही पण काय कविताच करावी, कविता का करावी असं वाटायचं तुम्हाला सांगू का? बाकीच्या ज्या कथाबिता आहेत त्यावेळी ग्रामीण कथाबिता अभ्यासात नसायची आणि जे जीवन त्या ह्याच्या पाठातून रेखाटलेलं असे ते जीवन कुठलं असायचं? मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसांचं, मुलांचे आदर्श, मग गांधी, कुठं नेहरू, कुठं टिळक, असा तो सगळा प्रकार असायचा. आणि तसलं गद्य आपण आपल्या खेड्यातलं गद्य कसं लिहायचं? घाणेरडं सगळं आहे, ही किती चांगली माणसं. पण कवितांमध्ये ग्रामीण कविता होती, माझ्या लहानपणीच्या गोष्टी मी सांगतो. आणि त्या तशा कविता आपल्याला सुद्धा करता येतात असं एक वाटायचं. आणि त्याच्यातून मी कवितेकडे जास्त आकृष्ट. आणि थोडक्यात तो बंध आहे ना, थोडक्यात भावना व्यक्त करता येतात. पण मला सांगा याच कवितांनी तुम्हाला पुढचा मार्ग खुला करून दिला, साहित्याचा मार्ग. रत्नागिरीमध्ये तुम्ही शिकायला असताना तिथे तुम्हाला पु ल देशपांडे भेटले. पुलंनी तुमची ती वही पाहिली कवितांची आणि जवळजवळ पुलं आणि सुनीताबाईंनी तुमचं पालकत्वच घेतलं. पालकत्व. मला सांगा पु ल देशपांडे या माणसाचं किंवा पुलं आणि सुनीताबाई यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय? कारण तुम्हाला आनंद यादव जे नाव आहे ते सुद्धा पुलंनीच दिलेलं आहे. तोही किस्सा सांगा. काय झालं, योगायोगानं पुलंची आणि माझी गाठ माझ्या कवितांच्या संग्रहामुळं झाली. त्यावेळी त्या कॉलेजचे प्राचार्य यद भावे रत्नागिरीमध्ये असलेले ते यद भावे हे मोठे कवी होते. मर्ढेकरांच्या बरोबरीचे ते त्या काळातले कवी होते. आणि मग त्यांच्या कविता आपण वाचायला पाहिजे, ते मोठे कवी आहेत आणि आपण पण कविता तशी त्यांच्यासारखी करायची म्हणून त्यांच्या कविता मी वाचत असे. त्याच्यातून माझ्या त्यांनी कविता पाहाव्यात म्हणून मी त्यांना वही दिली आणि त्यांना ती खूप आवडली, वेगळे अनुभव वाटले. म्हणून त्यांच्या शेजारी सुनीताबाई ठाकूरांचं घर त्यांच्या शेजारीच होतं यद भाव्यांच्या. आणि सुनीताताई आणि पुलं सासूरवाडीला काहीतरी तिथे आलेले होते काही दिवसासाठी, विश्रांतीसाठी असतील. आणि त्यांनी योगायोगानं हा कोल्हापुराकडून एक पोरगा आलेला आहे आणि त्याने ह्या वेगळ्याच कविता ग्रामीण लिहिल्या आहेत बघा म्हणून दिले. ते पुलं चकित झाले, हे पोरगं कोल्हापुराकडून इकडं आलेलं आहे. म्हणून त्यांनी मला ते कविता माझ्या वाचून मला बोलावून घेतलं आणि मला सगळा इतिहास त्यांनी मला विचारला. आणि ते मला म्हणाले की म्हणजे त्यांच्या शैलीची ते वाक्य मला अजून आठवते. अरे बाळ, म्हणाले, कोकणातली माणसं कोल्हापूरला शिकायला जातात, तिकडची माणसं उत्तर कोकणातली तिकडं मुंबईला शिकायला जातात आणि तू कोल्हापुरातून कोकणात शिकायला येण्याचं कारण काय? कोकणात तुला काय वेगळं दिसलं? तर म्हटलं वेगळं काही दिसलं नाही, इथं माझ्या पोटाला खायला मिळणार आहे आणि भाकरी मला मिळणार, राहायला मला मिळणार आहे आणि भाकरी मला मिळणार आहे. म्हणून मी सर्वोदय छात्रालयाच्या लोकांनी मला इथं आणून ठेवलेलं आहे आणि माझं शिक्षण मी इथं पूर्ण करणार. असं का? म्हणजे म्हणाले तुला आणाय म्हणजे गरिबी फार. म्हटलं गरिबी तर फार आहेच, मी शेतमजुराचा मुलगा आहेच, पण त्याबरोबर माझ्या वडिलांचा मला प्रचंड विरोध आहे. ते म्हणतात तू शिकू नकोस. आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की शिकल्याशिवाय गत्यंतर नाही, सुखाचे दिवस कधीच येणार नाहीत. म्हणून मी काही जरी झालं तरी जेवढं शिक्षण असेल त्या लाईनचं साईडचं तेवढं मी शिकायचं ठरवलेलं आहे. आणि मग इथे शिकणार का? तर हो म्हटलं, काय इलाजच नाही त्याला. मग ते म्हणाले तुझी व्यवस्था जर कोल्हापूरला केली शिक्षणाची काय आणि तुला सगळी फी बी जी काय असेल तर तुला म्हटलं सोन्याहून पिवळं होईल. माझं गाव जवळ आहे आणि मला तिथं शिक्षण झालं माझं तर सगळं मला काय करता येईल, घरासाठी सुद्धा थोडं काही कर. म्हणून मग त्यांनी मला कोल्हापूरला JP नायकांच्या मदतीखाली कोरगावकर ट्रस्ट खाली माझी सगळी सोय केली आणि माझं शिक्षण पूर्ण झालं. ते शिक्षणसुद्धा त्यांच्या मदतीनं मी 2च वर्ष घेतलं. पुढं मी स्वावलंबी झालो. अनेक प्रकारचे उद्योग, मी लायब्ररी चालवत होतो मग तिथे. पुन्हा आम्ही नकलांचे कार्यक्रम करत असे. आकाशवाणीवर माझे कार्यक्रम कॉलेजला गेल्यापासून सुरू झालेले होते आकाशवाणीचे, त्याच्यावरून मला पैसे मिळत असत. मी शिकवण्या घेत असे, त्याचे पैसे मला मिळत असत. कारण शक्यतो दुसऱ्याची मदत घेताना लाचार व्हावं लागतंय, केविलवाणं व्हावं लागतंय, असं काहीतरी त्या काळात मला वाटत होतं. म्हणून मी स्वतःच्या पायावर जास्तीत जास्त उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि कोल्हापूर त्याला अनुकूल होतं. असा तो सगळा प्रकार आहे. पु ल देशपांडेंनी तुम्हाला आनंद यादव हे नाव दिलं, हे कसं काय दिलं? त्याचं असं झालं की त्यांना जेव्हा मी ती माझी वही दिली
कवितांची वही दिली. त्यात माझं नेहमीचं रेग्युलर नाव असं होतं, आनंद जकाते यादव असं ते होतं. तर ते म्हणाले, हे काय आहे जकाते यादव, हे काय प्रकार आहे? तर ते म्हटलं, आमचं जकाते हे पडनाव आहे आणि शाळेत तेच लावलं आहे आमच्या वडिलांनी. आमचे वडील ठार अडाणी, त्यामुळं त्यांना कुलनाम लावायचं का पडनाव लावायचं काही माहितीच नव्हती आणि आम्हाला तिथे सगळे लोक जकातेच म्हणून तुमचे बोलवतात. आजोबा काही जकात वसूल करायचे? जकात वसूल आजोबा नाही, आमच्या ते पिढ्यापिढ्या चाललेलं होतं. अच्छा अच्छा. आणि तो वारसा तो पडनाव झालेला असल्यामुळे ते खेडेगावामध्ये पडनावानंच लोक बोलवतात एकमेकाला. त्यामुळं पुलंना मी म्हटलं की हे ते चालत आलेलं आहे आणि माझ्या दाखल्यामध्ये शाळेतल्या ह्याच्यामध्ये ते जकाते यादवच असं आहे. मला ते शाळेतल्या असू दे, दाखल्यात असू दे, साहित्यात काय असण्याची गरज नाही म्हणून ते जकाते या नावावर त्यांनी खाट मारली आणि ते यादव एवढं सगळं ठेवलेलं. म्हणून तुम्ही आनंद हा, यादव ती झाले. वही सुद्धा मी जपून ठेवलेली आहे अजून तशी. मला सांगा, झोंबी हे जे तुमचं आत्मचरित्र आहे त्याची प्रस्तावना पुलंनी लिहिलंय होय. आणि त्याच्यामध्ये पण तुमचा जिव्हाळा जो आहे तो व्यक्त होतो. पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण साहित्यातलं झोंबी हे तो एक मैलाचा दगड आहे. तुमचं आत्मचरित्र हा पुलंनी त्याला प्रस्तावना लिहिली. पुढच्या काळामध्ये पुलंनी उपराला प्रस्तावना दिली. म्हणजे दलित साहित्यात जेव्हा काही घडत होतं तेव्हा त्यांनी प्रस्ताव, म्हणजे महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये जो बदल घडत होता त्याला आशीर्वाद देण्याचं काम पुलंनी केलं होतं. पुलंच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, पुलंच्या भूमिकेकडे म्हणजे तो जो काळ आहे, पुलं हे बेसिकली ललित लेखक आहेत. म्हणजे नाटकं, ललित लेख किंवा आणखी तशाच प्रकारचं लेखन करणारे व्यक्तिचित्र वगैरे असे ते लेख आहेत. म्हणजे साहित्यातले ते समीक्षक नाही आहेत, लक्षात आलं का? आणि बाकीचे जे साहित्याची परीक्षणं निरीक्षणं करणारे समीक्षक असायचे. समीक्षक विचारवंत जे असतात ते प्रस्थापित साहित्य वाचतात आणि त्याच्यावर समीक्षा करतात. पण पुलं हे बेसिकली ललित साहित्यिक असल्यामुळं असं काही नवीन आलं तर त्यांना वाटायचं की हे वेगळं आहे. म्हणून आनंद यादव किंवा तो मारुती माने, मला वाटतं लक्ष्मण माने, त्याच्यासाठी जे त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांना एका ललित साहित्यिकाला दुसऱ्या एका सामाजिक स्तरातून ललित साहित्य येऊ पाहते आणि त्याचं त्याला कौतुक वाटत होतं, अपूर्वाई वाटत होती आणि त्या अपूर्वाईचा मी एक भाग होतो. एक लेखक म्हणून भूमिका बजावताना चळवळही केली पाहिजे, गावागावात गेलं पाहिजे, असं तुम्हाला का वाटलं? चळवळ ही समाजाची झाली पाहिजे आणि तरुण पिढीला आपण जाग केलं पाहिजे.